श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्कार आणि गर्भ म्हणजे मनोवांछित संततीसाठी माहिती आणली. तर बरेच मला कमेंट येत असतात, ताई मुलगा होण्यासाठी सेवा सांगा, ताई मुलगा होण्यासाठी सेवा सांगा. तर बरोबर आहे, कारण की आपल्याला जर मुलगा हवा असेल तर आपण मुलासाठी सेवा करा, मुलगी हवी असेल तर मुलीसाठी सेवा करा. तर कसं असतं, मग आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी आपण सेवा केली तर ते संतान होतं, मग आपल्याला गर्भपात करण्याची वेळ येत नाही. आपल्याला नाहीतर काय होतं, गर्भपात करणं म्हणजे हे एक हत्या करणंच आहे आणि ते खूप मोठं पाप आहे. त्यामुळे गर्भपात तर करायलाच नाही पाहिजे. एकतर बरोबर आहे, पहिलेच आपण सावध राहायचं किंवा पहिलेच आपण काही करायचं. शेवटी जे आपले काही चुकी झाली तर मग आपल्याला त्याचे वेगळेच फळ मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं असं की आता आम्ही सांगितलं, नुसतं एक गोष्ट नसते ना, सेवेबरोबर आपल्याला काही नियम पण पाळावे लागतात. आपण सेवा करतो पण नियम जर चुकीचे केले, आपण जे विरुद्ध केले, जे सांगितले त्याच्या विरुद्ध, तर मग आपल्याला मुलाच्या ऐवजी मुलगी होऊ शकते. म्हणून आपण ही व्हिडिओ अगदी काटेकोर बघायचे आणि त्यानुसार अगदी काटेकोर करायचे. आपल्याला समजलं नाही एकदा तर आपण 4 वेळा व्हिडिओ बघा, पण आपण एकदम म्हणजे पूर्ण टोटल असे लक्ष देऊन बघा व्हिडिओ आणि मग तुम्हाला त्याच्यातून सगळे जेवढे नियम सांगितले जाईल तेवढे सगळे करायचे आहे. जे तुम्हाला सांगितलं जाईल ते सगळं करायचं आहे. जी सेवा सांगितली जाईल ती करायची आहे आणि त्यातून मग जे काय आपण आता सांगणार आहे ते सर्व आपल्याला नियम फॉलो करायचे आहे. तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आता कसं असतं, बऱ्याच जणांना मुलगा तर जास्त जणांना पाहिजे असते. एका ताईने मला मागे ताईने मला 2दा कमेंट केली होती की ताई मुलगी होण्यासाठी सेवा सांगा. मला खूप आनंद आला, कारण की मुलगी होण्यासाठी खूप क्वचित असेच तर मुलगी होण्यासाठी सेवा म्हणून असे खूप क्वचित असे म्हणतात मुलगीसाठी सेवा सांगा. आणि आमच्याकडे पण खूप क्वचित असे येतात का मुलगी होण्यासाठी सेवा सांगा. बरेच जण आमच्याकडे मुलगा मागायला येतात, मुलगा होण्यासाठी सेवा मागायला येतात. तर कसं असतं बघा, आपण स्वामींकडे जे मागितलं ते देतात स्वामी. त्याला सगळे आपण तुम्हाला सांगितलं तर पहिल्याच सुरुवातीलाच आपण सेवा आणि नियम सगळे फॉलो करायचे. तर आता बघा, आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं. आता आपल्याला जर मुलगा पाहिजे असेल तर बघा, मुलगा पाहिजे असेल तरची व्हिडिओ आहे आपल्याला. जर मुलगा पाहिजे असेल तर काय करायचं. सर्वप्रथम आपण आपले पिरियड्सचे दिवस लक्षात घ्यायचे. ज्या दिवशी आपला पिरियड्स आला त्या दिवसानंतरच्या त्या दिवसापासून आपण दिवस काउंट करायचे. आता पिरियड्स आपला आल्यानंतर आपला 6, 8, 10, 12, 14, 6, 8, 10, 12, 14 असे हे झाले 5 दिवस. हे 5 दिवस म्हणजे आपल्या पिरियडचे आहे समदिवस. ह्या ते समदिवशी आपल्याला संबंध आला पाहिजे. तर संबंध येताना पण आपला हा 12च्या आतच आला पाहिजे. कसं होतं, 12 नंतर दुसरा दिवस लागतो, मग त्यामुळे आपल्याला तो संबंध सुद्धा आपला 12च्या आतच आला पाहिजे, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी होतात. त्यानंतर आपला संबंध झाला की लगेच आपल्याला म्हणजे लेडीजला लगेच आपल्याला उजव्या कुशीला काणं व्हायचंय. उजव्या कुशीला लगेच काणं व्हायचंय. एक अर्धा तास तशाच स्थितीत आपल्याला राहायचंय, 30 मिनिटं साधारण. तर आपण लगेच उजव्या कुशीला व्हायचंय. त्याचं कारण असं आहे, तुम्ही म्हणाल का, तर त्याचं कारण असे, जे काही आपले वीर्य जे जातं तर ते लगेच त्या साईडला आपण जर त्या काणे झालं त्या बाजूला की ते वीर्य त्या बाजूला जातं. म्हणजे आपण आता म्हणतो ना की असं झोपलं की काही पण असेल तर त्या जसं आपली जी खालची दिशा असेल तिकडे ओघळतं, तसं होतं. आणि मुलाचा गर्भ हा उजव्या बाजूला असतो, मुलीचा गर्भ हा डाव्या बाजूला असतो. म्हणून आपल्याला जर मुलगा हवा असेल तर आपण उजव्या बाजूला झोपायचं, मुलगी हवी असेल तर डाव्या बाजूला झोपायचं. आणि मुलीसाठी विषम दिवस असतं, मुलासाठी समदिवस असतं संबंधासाठी. तर हे सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आणखी दुसरे एक आहे. आता हे झोपण्याची स्थिती समजली, संबंधाची स्थिती समजली. त्यानंतर आणखी एक दुसरं आहे की नक्षत्र. नक्षत्र सुद्धा खूप मायने करत असतात. तर आपल्याला हे नक्षत्र जास्त बघा, आता नक्षत्र मायने करता, पण असं प्रत्येकाला नक्षत्र ते येईलच असं नाही, त्याच्यामध्ये आपले दिवस पण निघून जातात. त्यामुळे आपण जास्त करून आपले पिरियडचे दिवस आहे ना तेच जरा लक्षात घ्या. तर नक्षत्र फक्त आपल्याला हेच एक म्हणजे आपल्याला माहिती असावं म्हणून सांगते की नक्षत्र आपले जर
श्री नावाचे जर नक्षत्र असले ना तर ते शक्यतो मुलींच्या याच्यात होतात, मुली होतात त्या श्री नक्षत्रावर जर आपला संबंध झाला तर शक्यतो मुली होतात. परंतु असं एक 50-50% असतं पण होतात, असं आमचे काही काही अनुभव आहे म्हणून सांगते. तर त्यामुळे आपण त्या गोष्टी सुद्धा जर आपल्याला शक्य होत असेल तर आपण त्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या. आणि मघा, रेवती, मघा, ज्येष्ठ, मूळ आणि त्यानंतर मघा, ज्येष्ठ, मूळ ह्या नक्षत्रावर कधीही संबंध करायचा नाही. हे 3 संबंध, हे नक्षत्र तुमचे किती पण असेल ना, म्हणजे तुमचे किती पण दिवस त्या याच्यात येत असेल तरी हे नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी संबंध करायचा नाही. त्यानंतर अमावस्या, पौर्णिमा, त्यानंतर शनिवारी सुद्धा आपण जरी आपल्याला संतान प्राप्तीसाठी आपण शनिवारी संबंध नाही ठेवायचा, कारण की शनिवारी हा शनीचा दिवस असतो. तर त्यामुळे नको असतं ते. आणि त्यानंतर आणखी आता आपल्याला सांगितलंय की 6, 8, 10, 12, 14 हे 5च दिवस पाहिजे. त्याच्या 16च्या नंतर आपण जर संबंध ठेवला आणि जर आपल्याला त्या पिरियडमध्ये जर संतान म्हणजे गर्भधारणा राहिली तर आपलं जे येणारं बाळ असतं ते कमजोर असतं, आजारी असतं. आता तुम्ही म्हणाल का? तर त्याचं कारण असं असतं की हे शुक्राणूचे असतं ना, सुरुवातीला जे आपलं पिरियडचे हे असल्यामुळे म्हणजे आपले पिरियडचे दिवस जे असतात तेव्हा आपल्याला ते शुक्राणू आपल्या शरीरामध्ये बलवान होत असतात आणि 16 नंतर आपल्या शरीरामध्ये त्याची जी म्हणजे ती शक्ती कमी होत असते. आपल्या पिरियडच्या 16 दिवसानंतर त्याची शक्ती कमी होते, म्हणून मग ते काय होतं, मग गर्भ पण राहिला ना त्याच्यातही मग तो कमजोर होतात. शक्तिहीन गर्भ असतो, कमजोर होतो. तर एक त्याच्या नाजूक छोटा गर्भ होईल किंवा झाले चांगले तर तो आजारी, ते मूल जन्माला येणारे मूल सारखं आजारी असेल किंवा त्याला काहीतरी आजार असेल किंवा दुःखी, कष्टी असे होतात. म्हणून आपल्याला 14 पर्यंतच आपण संबंध ठेवायचे, म्हणून आपण सांगतो की 14 पर्यंतच आपल्याला गर्भधारणा म्हणजे झाली पाहिजे असं. त्यानंतर झालं, आता आपल्याला ते समजलं. आता ते समजलं त्यानंतर आपण बघू. आता ह्या गोष्टी समजल्या आपल्याला की कधी संबंध ठेवायचा. त्यानंतर आपल्याला हे पाहिजे आणखी रात्री 12च्या आतच करायचे, कारण की 12 नंतर दुसरा दिवस लागतो. मग तुम्ही कराल 12च्या नंतर 1-2 वाजता ते पण नाही, आणि सकाळी सुद्धा नाही, पहाटे सुद्धा नाही. आता तुम्ही म्हणाल आज मला पिरियडचा आज 12च्या नंतर मला पिरियडचा 8वा दिवस लागतोय, मग मी सकाळीच करून घेईल पहाटेच. तर तसं करायचं नाही, कारण की शक्यतो हे सकाळचे हे ब्रह्ममुहूर्त हे वगैरे हे देवांचे असतात आणि ह्या वेळेला आणि सकाळी वगैरे नाही करायचं, तर शक्यतो ते संध्याकाळीच करायचं. मग असे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यानंतर आता झाले तुम्हाला कधी काय हे झालं, त्यानंतर आपल्याला काही सेवा आहे. सेवा आता आपण बघू. सेवा काय करायची, आपल्याला सेवा सुद्धा काटेकोर करायची, कारण की विज्ञानाबरोबर अध्यात्माची जोडी असली की आपल्याला रिझल्ट हा 100% येत असतो. आणि आपल्याला जर 100% रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला सगळं विज्ञान आणि अध्यात्म दोघांचीही सांगड झाली पाहिजे, तर आपल्याला त्याचा 100% रिझल्ट येतो. नाहीतर तुम्ही विज्ञानाकडेच बघितलं आणि अध्यात्माला लात मारली तर ते होणार नाही, किंवा अध्यात्माकडेच तुम्ही लक्ष दिलं आणि ते विज्ञानाकडे नाही लक्ष दिलं तर ते तुमचं म्हणजे तुमचं ते 100% काम होत नाही. मग 80-90%चीच गॅरंटी असते. म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टी ह्या करायच्या असतात. ह्या दोन्ही गोष्टी विज्ञान आणि अध्यात्म दोघांची आपल्याला जोड पाहिजे, तेव्हा आपले काम 100% होतात. तर आता बघा, त्यानंतर आता सेवा काय करायची. आता त्यानंतर आपल्याला सेवा ही अगोदर प्रेग्नन्सी ठेवण्याच्या अगोदर 3 महिने सेवा करावी लागते. म्हणजे मग तुम्ही म्हणाल तुम्ही 3 महिने अगोदरपासून सेवा करायची. जेव्हापासून तुम्ही सेवा कराल तेव्हापासून ट्राय करा. नाहीतर तुम्ही काय म्हणाल, गर्भ राहिल्यानंतर सेवा करता. मला खूप जण फोन करतात, मला 2 महिने झाले, 3 महिने झाले ताई, मुलगा होण्यासाठी सेवा सांगा. 2 महिने झाले, 4 महिने झाले, मुलगी होण्यासाठी सेवा सांगा. मी डायरेक्ट सांगते, आता उपयोग नाही. जे झालं ते झालं. आता त्याला कोणीही बदलू शकत नाही. जे तुमच्या पोटात पेरलं गेलं त्याला काही होऊ शकत नाही, कुठलंही बदलू शकत नाही. आता तुम्ही फक्त जे आहे त्याला स्वीकारा. पण मग त्याच्यासाठीच आपण सांगतो की अगोदर आपल्याला सेवा करायची. गर्भ राहण्याच्या अगोदर आपल्याला 3 महिने सेवा करायची. म्हणजे आता आपण 3 महिने सांगतो कारण की सेवा ही 3 महिन्याची असते. कधी कधी लगेच गर्भ राहून पण जातो, पहिल्याच महिन्यात राहतो, दुसऱ्या महिन्यात राहतो, तसं काही नाही. पण आपल्याला अगोदर गर्भ ठेवण्याच्या अगोदर सेवा करायची.
आम्ही 3 महिन्याची सेवा देतो. 3 महिने सेवा करायची असते काटेकोर, तेव्हा तुम्हाला रिझल्ट पण 100% येतो. तर आता बघा, सेवा काय करायची ते सांगते. तर सेवा आपल्याला काय करायची, तर सर्वप्रथम आपल्याला 3 गुरुचरित्र पारायण प्रत्येक महिन्याला एक असे 3 गुरुचरित्र पारायण करायचे, मोठे जे गुरुचरित्र आहे ते. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचे 108 पाठ करायचे. त्यानं सगळी सेवा संकल्पित करायची. स्वामींना पहिले नारळ, खडीसाखर, अगरबत्ती व्हायची. स्वामींना सांगायचं, स्वामी अशा-अशा कामासाठी मला मिळालेल्या माहितीनुसार मी अशी-अशी सेवा करते, एवढी सेवा करते, माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि मला जे काही तुम्हाला जे हवंय ते स्वामींना सांगायचं आणि मग घरीच तुम्ही सेवा सुरू करा. 108 स्वामी चरित्र सारामृत करावे लागतील. 108 दुर्गा सप्तशती पाठ करायचे. त्यानंतर मल्हारी सप्तशती 51 आणि नवनाथ आपले छोटे आहेत ते 51 आणि गुरुचरित्र 3 एवढे आपल्याला सेवा करायची आहे. त्यानंतर संतान गोपाळ स्तोत्र जे आपल्याला तुम्हाला आता सध्या माझ्याकडे पण त्याचं पुस्तक नाही आहे विक्रीसाठी, तर ते तुम्ही तोपर्यंत काय करा, Googleवरून PDF काढून घ्या. Googleला PDF असते, त्याची प्रिंट काढून घ्या. तर संतान गोपाळ स्तोत्र हे आपल्याला अगोदरपासून वाचन करायचं आहे रोज. सुरुवातीला पहिल्या दिवशी दोघांनी वाचायचं आहे. म्हणजे पती-पत्नी दोघांनी बसायचे, संकल्प करून दोघांनी बसायचे. पहिल्या दिवशी दोघांनी वाचा, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटे वाचू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. जर पती पण वाचू शकत असेल, दोघं जरी वेगळे जरी वाचलं तरी चालेल. समजा पतीला वेळ असेल सकाळी तर त्यांनी सकाळी वाचून घेतलं, पत्नीला वेळ असेल संध्याकाळी वाचलं तर अधिक चांगलं होईल. किंवा तुम्ही दोघांनी बरोबर वाचलं तर मग खूपच चांगलं. पण समजा नाहीच वेळ भेटत आहे पतीला, तर तुम्ही एकटे सुद्धा वाचू शकतात. परंतु जर दोघांनी वाचलं तर खूप बेटर आहे. त्यानंतर तुम्हाला ते झालं. त्यानंतर संतान गोपाळ मंत्र पण आहे आपला. तर संतान गोपाळ मंत्राचा पण आपल्याला 1 माळ रोज जप करायचा आहे. एवढी सेवा करायची. त्यानंतर आता तेवढी सेवा करायची. त्यानंतर एक अजून आहे औदुंबर प्रदक्षिणा. रोज 1 माळ औदुंबर प्रदक्षिणा करायची. चित्रा नक्षत्रापासून सुरुवात करायची आणि 108 दिवस रोज 1 माळ औदुंबर प्रदक्षिणा करायची. म्हणजे तुम्हाला ही झाली अध्यात्माची, म्हणजे अध्यात्मात. आणि ते झालं तुमचं जे काय सांगितलं संबंध कधी ठेवायचं काय झालं हे विज्ञान. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान हे तुम्ही जेव्हा दोन्ही बरोबर कराल तर तेव्हा तुम्हाला रिझल्ट हा 100% याल. तर मग आपल्याला जर 100% रिझल्ट पाहिजे असतं, आपल्याला ह्या सगळ्या सेवा पण करायच्या आहे. सेवा आपल्याला काटेकोर करायची. आता आमचे अनुभव सांगतात, आता तुम्हाला माहित नाही कधी रिझल्ट येतो, पण आमचे अनुभव सांगतात की काही सेवेकरांनी असं झालेलं 20-20, 22-22 वर्ष झालेले लग्नाला आणि त्याच्यानंतर त्यांना संतान झालेले फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे. खूप जणांचे असे झालेले आहेत. 22-22 आता म्हणजे आमच्या येवल्यातलेच आहे अनुभव ते. आमच्याच केंद्रातले आहे अनुभव. 22-22, 20-20, 22-22 वर्ष असे झालेले किती 5-7 असे कपल्स आहे, त्यांना 20-22 वर्षानंतर संतती झालेली आहे फक्त स्वामींच्या सेवेमुळे. आणि हीच सेवा तुम्हाला जी सेवा आत्ता सांगितलेली तीच सेवा त्यांना सांगितलेली आणि त्यांनी ती सेवा काटेकोर केली आणि त्यांना झाली. एक ताई होत्या, बाकीच्या त्यांनी केलं 3 महिन्यात सांगितलं तर 3 महिन्यात त्यांनी केलं तर त्यांना अनुभव आला. पण एक ताई होत्या, म्हणजे एक असंच मी सांगते, का त्याला माहित नाही पण मला सांगावं वाटलं म्हणून. तर त्या ताईंनी ती सेवा वर्षभर केली. ही एवढीच सेवा करायची. त्यांनी ते आज केली, उद्या केली, आज एक केली, एक त्यांनी काय केलं, स्वामी चरित्र करून घेतले पहिले, नंतर दुर्गा सप्तशतीच केले. असं एक दिवसात एक पाठ केले, असं त्यांनी एक केलं. त्यामुळे त्यांना तीच सेवा करायला लागलं वर्ष. 1 वर्ष केलं. मग त्यांना वर्षानंतर त्यांना पूर्ण सेवा झाली मग त्यांना अनुभव आला. मग त्यांना प्रेग्नन्सी राहिली. त्यांना जवळ-जवळ त्यांना सुद्धा 22-23 वर्षाने गर्भधारणा राहिली आणि मुलगी झाली त्यांना नंतर. तर अशी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना संतान नव्हती म्हणून त्यांना काहीतरी पाहिजे होतं, आई व्हायचं होतं म्हणून त्यांनी सेवा घेतली होती. पण त्यांनी वर्षभर सेवा करायला लावलं तर त्यांना वर्षानंतर अनुभव आला. तर असं पण झालेलं आहे. एकच अनुभव आहे तो वर्षानंतर आलेला आहे. परंतु बाकी त्यांनी असं सगळ्यांना घाई असती. नाही बघ मी आता इतके दिवस झाल्यावर सगळ्यांना घाई असते. त्या ओढीने करतात सेवा तर त्यांना अनुभव पण देतात स्वामी आणि येतो पण रिझल्ट त्यांना. म्हणून तुम्हाला जर मुलगा हवा असेल, मुलगी हवी असेल तर तुम्ही ह्या दृष्टीने हे सेवा करा की अगोदरच सेवा करायची आपल्याला, गर्भधारणा झाल्यानंतर नाही. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर तुम्हाला वेगळी सेवा करायची, पण तुम्ही गर्भधारणा झाली समजा तुम्ही प्रेग्नंट राहिल्या
आणि मग तुम्ही म्हणाल मला मुलगा पाहिजे आता, मग तुम्ही म्हणाल द्या ताई मुलासाठी सेवा. मग तुम्हाला तुमच्या जर पोटात गर्भ मुलीचा असेल आणि मी मुलासाठी सेवा देईल आणि तुम्ही मुलासाठी सेवा कराल, तर मग ते चुकीचं होईल. आता मला बरेच जण असे म्हणतात, मी सांगते की नाही आहे त्याला स्वीकारा, आहे तेच त्याला तेच चांगलं व्हावं करा. कारण की कसं होतं बघा, आता समजा मुलीचा गर्भ असला आणि तुम्ही सेवा करताय मुलासाठी, तर मग ते धड मुलगी नाही धड मुलगा नाही. आपल्याला माहिती बाकी काय असतं ते. म्हणून त्या गोष्टी नको आहे. देव तर असं होऊ देत नाही, पण तसं पण होतं. कारण की आपण जर हे केलं, आता आपला अट्टहास राहिला की आपल्याला मुलगाच पाहिजे आणि आपला गर्भ राहिला मुलीचा, तर मग काय होणार? बरोबर आहे ना? त्याचं कन्व्हर्ट थोडी होतं पोटात, मग ते वेगळंच होतं. तिसरंच बाळ जन्माला येतं. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे. गर्भधारणात ठेवण्याच्या अगोदरपासूनच सेवा करायची. जे पाहिजे ते आपण त्याच्या अगोदर सेवा करायची, संकल्पित करायची. आता आपल्याला सांगितलं मुलगा पाहिजे असेल तर समदिवस, मुलगी पाहिजे असेल तर विषम दिवस, एवढंच फक्त. बाकी सेवा दोघांना सेम आहे. फक्त मुलीसाठी आणखी एक 99 मंत्राची एक माळ जप आहे आणि मुलासाठी संतान गोपाळ मंत्राचे जप आहे. म्हणजे मुलगा पाहिजे असेल तर मी संतान गोपाळ मंत्र जप करायचा आणि मुलगी पाहिजे असेल तर 99 मंत्र जप करायचा आहे. फरक एवढाच आहे, बाकी सेवा सेम आहे. आणि मुलीसाठी विषम दिवस संबंधासाठी आणि मुलासाठी समदिवस, एवढ्याच गोष्टी आहे. फक्त ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्यानुसार काटेकोर तुम्ही सेवा करा, काटेकोर तुम्ही नियम पाळा. मग तुम्हाला नक्की 100% जे हवं ते तुमच्या पदरात पडेल. हीच आपली म्हणजे आमचा अनुभव सांगते. हा आपला खूप वर्षाचा अनुभव आहे आणि खूप जणांचा अनुभव आहे. असे 1-2 नाही, खूप जणांनी केलेली आहे सेवा आणि खूप जणांना राहिलेलं आहे, झालेलं आहे. असं पण आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्ष घेऊन आणि काटेकोर करा, म्हणजे तुमच्या सुद्धा पदरात बाळ पडेल. आणि असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो, अजून एक सांगायचं राहिलं, सॉरी. तर आपल्याला आता म्हणजे कसं होतं, काही कमेंट येतात, पण आपण ह्या माहितीने आणखी आपल्याला जर काही याच्यामध्ये माहिती पाहिजे असेल, कुठल्याही गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे असेल, तर आपण कमेंटमध्ये टाका. म्हणजे मी पुढची व्हिडिओ त्यानुसार बनवेल, म्हणजे आपल्याला ती माहिती होईल. आता आपण हे झालं याच्यामध्ये सांगितलं की असं आहे, पण आपल्याला जर याच्यामध्ये आणखी काही विषय विचारायचा असेल किंवा काही विषयावर आपल्याला माहिती पाहिजे असेल, मनोवाचित संततीसाठी, गर्भधारणा राहण्यासाठी किंवा स्वामींच्या सेवेसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल, तर आपण तसं कमेंट करा. त्यावर आपण पुढची व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.